नमस्कार सर्वांना, विजन के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न बघा येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा 5000 प्रश्न संग्रह असलेलं एक PDF आहे, त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच PDF हे पाठवले जाईल। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, राष्ट्रीय सद्भावना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बघा, 20 ऑगस्ट बघा या दिवशी राष्ट्रीय सद्भावना दिवस या ठिकाणी साजरा तो केला जातो। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बघा, जिनिव्हा या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। महात्मा ज्योतिबा फुले हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आय डेअर बघा या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाच्या जीवनावर आधारित आत्मचरित्र? आय डेअर या नावाचं बघा आत्मचरित्र खालीलपैकी कोणाच्या जीवनावर आधारित आत्मचरित्र आहे? तर किरण बेदी बघा यांच्या जीवनावर आधारित या ठिकाणी आत्मचरित्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, बोडो बघा ही आदिवासी जमात बघा प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? विजयस्तंभ चित्तोडगड बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। विजयस्तंभ बघा चित्तोडगड बघा हे ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, जन गण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत आहे, सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये गायले गेले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। कलकत्ता अधिवेशन सन 1911 बघा अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम जनगण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत सर्वात प्रथम ते गायले गेले होते। प्रश्न क्रमांक 8 बघा, भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणते? भारतामध्ये बघा सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य कोणतं राज्य आहे? बघा, उत्तर प्रदेश बघा हे राज्य भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, मृत्युंजय बघा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मृत्युंजय बघा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शिवाजी सावंत मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो? बघा, उत्तर गोलार्धामधला बघा सर्वात मोठा दिवस म्हणजे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 21 जून हा बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नथुला बघा ही भारतामधली खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे? बघा, नथुला बघा ही खिंड सिक्कीम या राज्यामधली ती खिंड आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उटी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? उटी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, उटी बघा हे थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माउंट किलिमांजारो या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये? माउंट किलिमांजारो बघा या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहेत? बघा, माउंट किलिमांजारो बघा या पर्वतरांगा आफ्रिका या खंडामध्ये आहेत।
ऑप्शन क्रमांक पुढचा बघा, चितगाव गटाचे प्रमुख खालीलपैकी कोण होते? चितगाव गटाचे प्रमुख खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सूर्यसेन बघा चितगाव गटाचे ते प्रमुख होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंतप्रधान हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो? पंतप्रधान हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 2 राहील. पंतप्रधान हा लोकसभेचा या ठिकाणी नेता असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संसदेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार किंवा संसदेची बघा रचना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार ही केली जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. कलम 79 नुसार बघा संसदेची या ठिकाणी रचना ही केली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यसभा बघा हे सभागृह खालीलपैकी किती वर्षांनी विसर्जित होते? बघा राज्यसभा बघा ते स्थायी सभागृह असल्यामुळे ऑप्शन क्रमांक कधीही विसर्जित होत नाही. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 18 बघा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा 26 जानेवारी सन 1950 ला बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उपराष्ट्रपती हा खालीलपैकी कोणत्या सभेचा अध्यक्ष असतो? उपराष्ट्रपती हा खालीलपैकी कोणत्या सभेचा अध्यक्ष असतो? बघा उपराष्ट्रपती हा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभेचा या ठिकाणी अध्यक्ष असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? गारो खासी जेतिया बघा या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा गारो खासी जेतिया बघा या टेकड्या त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मेघालय या राज्यामधल्या त्या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लज्जा बघा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी? लज्जा बघा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? बघा लज्जा बघा ही कादंबरी तस्लिमा नसरीन बघा यांची या ठिकाणी कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित अरण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित अरण्य कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मध्य महाराष्ट्राच्या डोंगर रांगा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित अरण्य बघा या ठिकाणी आढळतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रिश्टर स्केल बघा हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे? बघा रिश्टर स्केल हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे? बघा रिश्टर स्केल बघा हे भूकंप मापक यंत्र या प्रकारचं ते यंत्र आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, लोणार हा तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा लोणार हा तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा लोणार बघा हा तलाव बुलढाणा या जिल्ह्यामधला तो तलाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते भारताचे क्षेपणास्त्र नाही? बघा खालीलपैकी कोणते या ठिकाणी एक भारताचं क्षेपणास्त्र नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक अजय बघा या नावाचं भारताचं क्षेपणास्त्र नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? बघा लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामध्ये बघा क्रिकेटचं मैदान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले? बघा गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा गरमसूर डोंगर बघा नागपूर या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय शांतता दिन दरवर्षी खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा? बघा आंतरराष्ट्रीय शांतता दिन 21 सप्टेंबर बघा या दिवशी साजरा तो केला जातो. बघा प्रश्न क्रमांक 29 बघा, भंडारदरा धरणाला बघा भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा भंडारदरा बघा हे धरण विल्सन बंधारा या नावाने ते ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कलमानुसार बोलवण्यात येते? बघा दोन्ही सभागृहाची बघा संयुक्त बैठक बघा कलम 108 नुसार दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक या ठिकाणी बोलवण्यात येते. बघा महू या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचा जन्म हा झाला होता? बघा महू या ठिकाणी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणासमोर शपथ घेतात? बघा उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणासमोर शपथ घेतात? उपराष्ट्रपती बघा उपराष्ट्रपती बघा राष्ट्रपती समोर या ठिकाणी शपथ घेतात. बघा टिपेश्वर बघा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा टिपेश्वर
बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा टिपेश्वर बघा हे अभयारण्य बघा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा मिसिसिपी बघा या नावाची नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? बघा मिसिसिपी बघा या नावाची नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? बघा अमेरिका या देशामधून बघा मिसिसिपी या नावाची नदी वाहते. दुसरा क्रमांक पुढचा बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना ही केली होती? महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राची स्थापना त्यांनी केली होती. दुसरा क्रमांक पुढचा घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या? बघा घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा घारापुरी बघा रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत. दुसरा क्रमांक बघा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? बघा सन 1897 बघा या वर्षी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. दुसरा क्रमांक पुढचा बघा 7 बेटांचं शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? 7 बेटांचं शहर तर मुंबई या शहराला बघा 7 बेटांचं शहर या ठिकाणी असे म्हटले जाते. दुसरा क्रमांक 39 बघा सन 1885 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी व्हाईसरॉय खालीलपैकी कोण होते? बघा लॉर्ड डफरिन बघा सन 1885 बघा भारतीय राष्ट्रीय बघा स्थापनेच्या वेळी लॉर्ड डफरिन या ठिकाणी व्हाईसरॉय होते. दुसरा क्रमांक 40 बघा देशबंधू असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? देशबंधू बघा देशबंधू बघा असे चित्तरंजन दास यांना बघा देशबंधू या ठिकाणी असे म्हटले जाते. दुसरा क्रमांक पुढे अभिनव बिंद्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे? अभिनव हा बिंद्रा कोणत्या खेळासंबंधीचा खेळ? अभिनव बिंद्रा हा नेमबाजी या खेळासंबंधीचा तो या ठिकाणी खेळाडू आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा मायनी बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मायनी बघा मायनी बघा हे पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यामधलं पक्षी अभयारण्य आहे. दुसरा क्रमांक दुसरा बघा बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बुलढाणा हा जिल्हा बघा बुलढाणा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. दुसरा क्रमांक पुढचा अहमदनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा अहमदनगर बघा हे शहर सीना नदीच्या काठावर आहे. दुसरा क्रमांक पुढचा तोतलाडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? तोतलाडोह बघा मेघदूत सागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक बघा दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा दौलताबाद बघा हे ठिकाण तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सीताफळासाठी ते प्रसिद्ध आहे. बघा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता असतो? लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार रॉट आयर्न हा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार असतो. दुसरा क्रमांक पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर खालीलपैकी कोणता? बघा पंचायत राज व्यवस्थेमधला बघा सर्वात कनिष्ठ ग्रामपंचायत ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. बघा पवन ऊर्जेमध्ये बघा अग्रेसर असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा तामिळनाडू राज्य बघा पवन ऊर्जेमध्ये या ठिकाणी अग्रेसर असलेलं राज्य आहे. इन्क्रिसॅट ही संस्था खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? इन्क्रिसॅट तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बघा इन्क्रिसॅट या ठिकाणी ही संस्था आहे. दुसरा क्रमांक 5 बघा वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात? बघा वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.